मुंबई शहरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस। सीएसएमटी, भायखळा, वरळी आणि दादरमध्ये तुफान पाऊस। रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरींना वेग, लांजा, राजापूर, चिपळूण, खेडमध्ये धुवाधार पाऊस, संततधारेमुळे शेतीच्या कामांना येणार वेग। पुढील 8 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै महिना उजाडणार। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक स्थिती। घाटातील अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, रस्त्यालगत मातीचा भराव आणि कामं अपूर्ण। उल्हासनगरमध्ये नालेसफाईच्या कामावेळी गंभीर निष्काळजीपणा। लहान मुलांना पोकलेनच्या बकेटमध्ये बसवून जीवघेणा खेळ। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भाजप आमदार आणि खासदारांची बैठक। एसआयआर मोहिमेमध्ये निष्क्रिय आमदारांची बैठकीत का उघडणी? मोदी सरकारची 12 वर्ष या संदर्भात विविध कार्यक्रमांचा घेतला आढावा। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। मतदारसंघातील विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची खासदारांची भूमिका। बंडखोर खासदारांच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाची खिल्ली। मुलाला आणि नातवाला सांभाळा असं म्हणायला हे पाळणाघर आहे का? शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत चर्चा। खासदारांनी कसा विश्वासघात केला हे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। तर ठाकरे सेनेच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर। स्कुबा डायव्हिंगवरून राहुल गांधी विरुद्ध भाजप असा नवा वाद। राहुल गांधींच्या स्कुबा डायव्हिंगवर 26 कोटी खर्च। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। भाजप काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी। लखनौमध्ये गेमिंग झोनला भीषण आग। आगीत 15 जणांचा मृत्यू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।